नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट डेली करंट अपडेट्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 13 डिसेंबरचे चालू घडामोडी. तर पहिला प्रश्न असा आहे, प्राणी कल्याणाच्या क्षेत्रातील कार्यासाठी ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती कोण ठरले? तर याचं योग्य उत्तर असं आहे अनंत अंबानी. विश्लेषण आहे, रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक अनंत अंबानी यांना त्यांच्या वंतारा या वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन प्रकल्पासाठी ग्लोबल ह्युमन सोसायटीने डिसेंबर 2025मध्ये हा पुरस्कार दिला. वंतारा हा जागतिक स्तरावर प्राणी कल्याणासाठीचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 2 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2, जलशक्ती हॅकथॉन 2025 आणि भारत विन पोर्टलचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? त्याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. विश्लेषण आहे, केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री C.R. पाटील यांनी 9 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे जलशक्ती हॅकथॉन 2025 आणि भारत विन पोर्टलचे उद्घाटन केले. जलशक्ती हॅकथॉनचा उद्देश वॉटर व्हिजन 2047 नुसार जलसुरक्षेमध्ये वॉटर सिक्युरिटी नवनवीन उपक्रमांना प्रोत्साहन देणे आहे. प्रश्न क्रमांक 3 बघणार आहोत. रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन ग्लोब होरायझन अवॉर्ड मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री कोण आहे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो, आलिया भट. भारतीय चित्रपटसृष्टीतील आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या प्रभावामुळे अभिनेत्री आलिया भट हिला सौदी अरेबियातील जेद्दा येथे आयोजित 5व्या रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्या गोल्डन ग्लोब होरायझन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तर प्रश्न क्रमांक 4 बघणार आहोत. पर्यावरण, हवामान बदल आणि वने या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी क्षेत्रात संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा UNEP चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड 2025 कोणाला मिळाला? त्याचे योग्य उत्तर आहे सुप्रिया साहू. ऑप्शन क्रमांक डी. विश्लेषण आहे, तामिळनाडूच्या अतिरिक्त मुख्य सचिव पर्यावरण, हवामान बदल आणि वने सुप्रिया साहू यांना शाश्वत कुलिंग, सस्टेनेबल कुलिंग आणि परिसंस्थेच्या पुनर्संचयनासाठी इकोसिस्टीम रिस्टोरेशन केलेल्या कार्याबद्दल हा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर पुढचा प्रश्न बघणार आहोत मित्रांनो, 5वा. इस्रोने गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मिशनसाठी 2027मध्ये कोणत्या प्रक्षेपकाचा लॉन्च व्हेइकल वापर करण्याची योजना जाहीर केली आहे? तर याचं योग्य उत्तर असं आहे ऑप्शन क्रमांक बी, LVM लॉन्च व्हेइकल मार्क. विश्लेषण आहे, इस्रोने गगनयान मिशनसाठी शक्तिशाली आणि हेवी लिफ्ट क्षमता असलेल्या LVM पूर्वीचे नाव GSLV Mk3 प्रक्षेपकाचा वापर करण्याची योजना जाहीर केली आहे. हे मिशन भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत लो अर्थ ऑर्बिट घेऊन जाईल. तर असा याचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 6 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 6 असा आहे, युद्धाभ्यास एक्सरसाइज युद्ध अभ्यास हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जाणारा संयुक्त लष्करी सराव आहे? तर याचं योग्य उत्तर असं आहे युनायटेड स्टेट्स अमेरिका.
विश्लेषण आहे युद्धाभ्यास हा भारत आणि अमेरिकेच्या लष्करामध्ये होणारा एक वार्षिक संयुक्त सराव आहे, ज्याचा उद्देश दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य आणि अंतर कार्यक्षमता वाढवणे आहे. प्रश्न क्रमांक 7 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 7 सीटेस कन्व्हर्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडरगार्डेड स्पेसेस ऑफ विल्ड फौना अँड फ्लोरा अधिवेशन कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी, वन्यजीव आणि वनस्पतींच्या धोक्यात असलेल्या प्रजातींचा आंतरराष्ट्रीय व्यापार. विश्लेषण आहे CITES हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे, जो वन्यजीव आणि वनस्पतींच्या धोक्यात असलेल्या प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर कायदेशीर बंधनकारक नियम लागू करतो. या करारामुळे वन्यजीवनाचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जातात. तर पुढचा प्रश्न बघणार आहोत 8. प्रश्न क्रमांक 8 असा आहे, नोबेल शांती पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? नोबेल शांती पुरस्कार 2025 हा ऑप्शन क्रमांक ए, नर्गिस मोहम्मदी यांना प्रदान करण्यात आला. तर विश्लेषण आहे मित्रांनो, नर्गिस मोहम्मदी यांना इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धच्या लढ्यासाठी आणि सर्वांसाठी मानवी हक्क आणि स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी 2025चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. तर लिहत चला मित्रांनो, नोट्स करत चला. प्रश्न क्रमांक 9 बघणार आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने WHO जागतिक आरोग्य कव्हरेज दिन युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे कधी पाळण्याची घोषणा केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 12 डिसेंबर. विश्लेषण आहे दरवर्षी 12 डिसेंबर हा दिवस जागतिक आरोग्य कव्हरेज दिन युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे म्हणून साजरा केला जातो. सर्व लोकांना परवडणाऱ्या दरात आवश्यक आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. तर प्रश्न क्रमांक 10 बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 10 आहे, अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या राज्याच्या 2 जिल्ह्यांमध्ये नवीन परम 8000 सुपर कॅम्प्युटर युनिट स्थापित करण्यास मान्यता दिली आहे? तर याचं योग्य उत्तर असं आहे ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र. विश्लेषण आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये संशोधन आणि विकासाला R&D प्रोत्साहन देण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान असलेल्या 2 परम 8000 सुपर कॅम्प्युटर युनिट्सची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे. परम ही भारताची स्वदेशी सुपर कॅम्प्युटिंग मालिका आहे. प्रश्न क्रमांक 11 बघणार आहोत. डेव्हिस कप 2025 टेनिस स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे? याचं योग्य उत्तर आहे इटली, ऑप्शन क्रमांक सी. विश्लेषण आहे डेव्हिस कप 2025 च्या अंतिम सामन्यात इटलीने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत हा प्रतिष्ठित टेनिस कप जिंकला. डेव्हिस कप ही पुरुषांची जागतिक टेनिसमधील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय सांघिक स्पर्धा आहे. प्रश्न क्रमांक 12 बघणार आहोत. भारतातील पहिली हरित हायड्रोजन ग्रीन हायड्रोजन इंधन सेल बस सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नवी दिल्ली. विश्लेषण आहे नवी दिल्लीत देशातील पहिली हरित हायड्रोजन इंधन सेल बस सेवा सुरू करण्यात आली आहे. हा प्रकल्प इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL च्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आला असून हे पाऊल शून्य कार्बन उत्सर्जन, झिरो कार्बन इमिशन आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे आहे. तर आजचे आपले 12 प्रश्न, हा लास्ट प्रश्न होता मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण चालू घडामोडी ह्या बघितल्या आहेत. तर लेक्चर बघत चला आणि लाईक आणि सबस्क्राईब करत चला. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.